नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, शिवाजी सावंत लिखित मृत्युंजय या कादंबरीचं आपण वाचन करीत आहोत. तत्पूर्वी चॅनलवर जर आपण पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना शेअर करून व्हिडिओ कसा वाटतोय ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. दुर्योधन 4. पुरोचन मला भेटून वारणावताच्या अरण्याकडे निघून गेला. मी त्याला सावधानतेच्या सर्व सूचना दिल्या. अरण्यातल्या लक्षागृहाला अग्नीचा भडका देताना मी त्याला श्वासही कोंडून घ्यायला सांगितलं. हो, नाहीतर केवळ श्वास ऐकून मिटल्या डोळ्यांनी आवाजाचा लक्षभेद अचूक टिपणारा तो अर्जुन नेमका त्याचा कंठनाळ फोडायचा. जळत्या पलित्याच्या फरफरणाऱ्या ज्योतीवर तळहात धरून त्यानं माझ्या कल्पनेतील एक अक्षरही बाहेर फुटणार नाही यासाठी मर्दिनीची शपथ घेतली. हे जीवावर उलटणारं अघोर कर्म करायला तो तरी का तयार झाला? केवळ अष्टमंत्रिमंडळातील एक कुरूंचा मंत्री होता म्हणून? छे, स्वार्थाशिवाय कोण असलं कृत्य करायला तयार होईल? तो आपल्या योजनेत संपूर्ण यशस्वी होऊन परतला तर कुरूंचा सरळ अमात्य करण्याचं आश्वासन मी त्याला दिलं. राजकारणात अशी आश्वासनं द्यावीच लागतात, नाहीतर आमचा सध्याचा अमात्य वृषवर्मा म्हणजे मरुस्थलीचा नुसता वृद्ध उंटच आहे. कधी आपणहून पुढं न जाणारा आणि सोबतच्या प्रवाशांनाही पुढं न जाऊ देणारा. आणि राजकारण तर नेहमीच मरुभूमीसारखं असतं. त्यात वृद्धांचा भरणा म्हणजे प्रगतीचा खेळ खोळंबा. मी त्या वृद्ध अमात्याला अर्धचंद्र देणार आहे. जेव्हा तेव्हा पांडवांपुढं नत होणारी त्याची थरथरणारी मान कुरूंच्या कळसाला काळीमा फासणारी आहे. वृषवर्म्याच्या पदी मी पुरोचनाला नियुक्त करणार आहे. राजकारणात क्षितिजा पलीकडं पाहणाऱ्या उभारीच्या अशा तरुणांची नितांत आवश्यकता असते. हे गेल्या 17 वर्षाच्या अनुभवानं मला पटलेलं आहे. मला पुरोचनासारखा खंबीर आणि अडीग अमात्य हवाच आहे. त्यानं जेव्हा वारणावताला जाण्यासाठी हस्तिनापूर सोडलं तेव्हाच माझं मन निर्धास्तपणे विसावलं. पुरोचन राजवाड्याच्या प्राकारातून आपला रथ बाहेर काढताना बाहेर गंगेवरून परतणारा कर्ण त्याला महाद्वारातच भेटणार हे मी माझ्या कक्षाच्या गवाक्षातून हेरलं. कर्णानं काही विचारल्यास त्याच्या प्रभावी व्यक्तिमत्वामुळं पुरोचन गोंधळून उत्तर देताना कुठंतरी घसरेल म्हणून मी माझ्या सेवकाला प्रभंजनाला कर्णाला सत्वार बोलावून आणण्यासाठी माझ्या कक्षातून पिटाळला. कुणालाही जाळण्याची कल्पना कर्णाला कधीच पटली नसती. आपल्या मात्या पित्यांना घेऊन त्यानं तडक चंपानगरीच गाठली असती हे मला माहीत होतं. त्यांचं जीवन खऱ्या धनुर्धारासारखं होतं, चापातून सुटलेल्या बाणासारखं नाकासमोर जाणारं. राजकारण त्याचा प्रांतच नव्हता. क्षणार्धात प्रभंजन कर्णापुढं उभा राहिला आणि त्यानं कौशल्यानं पुरोचनाला त्याच्या प्रश्नावलीतून मुक्त केला. पुरोचन मागं वळूनही न पाहता निघून गेला, सैर भैर समुद्र वाऱ्यासारखा. वारणावताच्या अरण्यात तो ताग, राळ, बलवज, भुंज आणि लाक्षा यांच्या घृतात मळलेल्या चुन्याच्या भिंतीचं एक ज्वालाग्राही घरकुल बांधणार आहे, आकर्षक आणि टुमदार. त्या घराचं छप्पर चांगल्या वाळलेल्या वेळूचं तयार होणार आहे. महाराजांच्या आग्रहावरून नीच पांडव आपल्या लाडक्या मातेसह हवा पालटासाठी आणि वनविहारासाठी वारणावतावर जाणार आहेत. रात्री सर्वजण विश्रामासाठी त्या पुरोचनानं बांधलेल्या टुमदार गृहात राहणार आहेत. दिवसभराच्या पायपिटीनं आत्यंतिक भागलेल्या त्या 6 जणांना गाढ निद्रा लागणारच आणि मग त्या निद्रेचं पुरोचन महानिद्रेत रूपांतर करणार. ते सर्व निद्राधीन झाल्यावर मध्यरात्रीनंतर पलित्यानं पुरोचनानं त्या घराला आग लावून दिल्यानंतर बाहेरून सर्व द्वारं बंद केलेल्या त्या लाक्षगृहातून पांडव कुठं जाणार आहेत? भडकलेल्या भकभकणाऱ्या ज्वाळांबरोबर सरळ स्वर्गलोकालाच. बिळातील भुजंग बिळाच्या मुखावर धुमी घातल्यानंतर दुरानं तडफडून मारतात तसे ते गुदमरून आणि जळून मरणार आहेत. हस्तिनापुरात न मिळालेलं कुरूंचं वैभवी राज्य ते खरोखरच पांडुपुत्र असतील तर स्वर्गात सुद्धा मिळवतीलच. पुरोचनाला जाताना मी शेवटची आणि निर्वाणीची राजमात्रा दिली.
परत येताना लाक्षागृह जळून राख शांत झाल्यावर राखेच्या ढिगाऱ्यातून त्या उद्दाम भीमाचं प्रेत बाहेर काढून त्याची होरपळून काळी पडलेली उजव्या हाताची करपलेली करंगळी कापून आणायला सांगितलं आहे मी त्याला. सहस्र प्रेतातूनही त्या थोराड रानरेड्याचं प्रेत कुणीही ओळखील. त्यानं आणलेली करंगळी एका चांदीच्या पेटीत भरून ती मी माझ्या डाव्या दंडात बांधणार आहे. जेव्हा जेव्हा माझ्या डाव्या दंडाचा सहजपणे छातीला स्पर्श होईल तेव्हा तेव्हा त्या आरण्य वराहाच्या भयानं गोठलेल्या माझ्या काळजाला ती पेटी धैर्य देत राहील. भीमाची राख वारणावताच्या अरण्यात धूळ खात पडेल. आखाड्यात गदेची मंडलं घेऊन आपल्या अवजड गदेचे असह्य प्रहार माझ्या पाठीत निर्दयपणे मारणाऱ्या भीमा, तुला काय माहीत आहे की जीवन म्हणजे सुद्धा एक गदेचा आखाडाच आहे. इथं नित्य मंडलं घ्यायची असतात. गरगरणारी आवर्त. नाकासमोर धावायलाही काही रथांची शर्यत नाही. सर्वजण म्हणतील की हे क्रौर्य आहे. माझा सर्वांना एकच प्रश्न आहे की गुरु द्रोणांनी सहस्र योद्ध्यांमधून एकट्या अर्जुनाचंच माजवलेलं अवडंबर हा एक मानसिक क्रौर्याचाच प्रकार नव्हता काय? माझ्या 4 भावांना लहानपणी पाण्याच्या तळाशी कवेत मारून कोंदटून ठेवणाऱ्या भीमाला कोणी दयाळू म्हणेल काय? आखाड्यात वीरश्रेष्ठ कर्णाला त्याचं कुल विचारून हिनवणारे कृपाचार्य क्रूर नव्हते काय? त्या विक्रमी वीराला क्षणात त्याचा अंगराज म्हणून जयघोष करून दुसऱ्या क्षणी सुतपुत्र म्हणून दात विचकटून त्याला हसणारे नगरातील शेकडो सहस्र नगरजन क्रूर नव्हते तर आणखीन काय होतं? कोण देणार या प्रश्नांची समर्पक आणि समाधानकारक उत्तरं? म्हणूनच मी म्हणतो की कितीही दया, क्षमा, शांतीची दुधुंबी पिटली तरी प्रत्येक माणसात क्रौर्याचा अंश हा राहणारच. मी स्वतःला धन्य मानित होतो तो यासाठीच की माझं क्रौर्य हे पांडवांच्या पापी पंचकडीला दग्ध करण्यासाठी उपयोगात आणीत होतो. अश्वत्थामा म्हणतो, जग कधी काळी सुंदर होईल. त्याच्या या म्हणण्यावर माझा तीळ मात्रही विश्वास नाही. आणि तसं ते खरोखरच होणार असेल तर मी त्यातील एक नाव घेण्यायोग्य सिंहाचा वाटा उचलत नव्हतो काय? पांडव महाराज पांडूंचे पुत्र नाहीत हे मला पक्क माहीत असताना मी त्यांना जिवंत ठेवलं असतं तर मी माझ्या वंदनीय चुलत्यांवर त्यांच्या धवल कीर्तीवर अन्याय केल्यासारखं झालं नसतं काय? म्हणूनच पापी पांडवांना रसरशीत अंगारातून जाळून शुद्ध करण्याच्या पवित्र कार्यावर मी माझ्या मंत्री पुरोचन याला पाठवलं. यात माझं काय चुकलं? शेवटी महाराजांनी गोड शब्दांची पखरण करून कुंतीसह 5 पांडवांना वारणावताच्या अरण्याकडं हवा पालटासाठी पाठवलं. महाराजांच्या अंधत्वाबद्दल त्यांना अपंग म्हणणाऱ्यांना हे कळतच नव्हतं की त्यांची जीभ हेच त्यांचे डोळे होते. राजकारणातील अनेक समस्या आपल्या गोड बोलण्यानं त्यांनी सहज हातावेगळ्या केलेल्या मी प्रत्यक्ष पाहिल्या होत्या. त्याच मधुर वाणीनं त्यांनी पांडवांना हवा पालटाचं सहज पटणारं सुंदर कारण सांगून वारणावताच्या घनदाट अरण्याकडे पिटाळलं. हे खरोखरच हवा पालटतील? स्वर्गातील हवा पृथ्वीपेक्षा फारच आरोग्यवर्धक असते असं विद्वान ऋषीजन आणि प्रतिभाशाली महाकवी म्हणतात. जेव्हा ते 5 वटवृक्ष जळून राख होणार होते तेव्हाच माझं पेटलेलं अशांत मन निवणार होतं. मनाला कुणी सुगंधी पुष्प म्हणतात, कुणी खळाळत वाहणारी रम्य सरिता म्हणतात, कुणी निरभ्र निळसर आकाश म्हणतात, तर कुणी सतत तेवणारी विधात्याची अद्भुत ज्योत म्हणतात. पण सुडाच्या आणि प्रतिशोधाच्या भावनेनं भटकलेलं हेच मन म्हणजे काय असतं हे मात्र कुणीच विद्वान सांगत नाही. सुडाच्या भावनेनं भडकलेलं मन म्हणजेही एक सुगंधी पुष्पच असतं. पण त्याचा सुगंध असा असतो की कुण्या गंधमुग्ध रसिकानं गंधमोहानं ते हाती घेऊन क्षणभर जरी ते हुंगलं तर त्यानं धाडकन धर्तीवर लोळण घ्यावी, कारण त्यातील सुगंध विषारी असतो. असं सुडग्रस्त मन एखाद्या नदीसारखंच असतं. पण त्यावेळी ती तासातून वाहणारी दीर्घगंभीर आणि शांत नदी नसते, तर अकराळ विक्राळ लाटांच्या गर्जना करीत महापुराचं अफाट पाणी अवतीभोवतीच्या भूप्रदेशावर धडाधड फेकीत क्षणाक्षणाला तास कापीत सुसाट धावणारी
ती एक प्रलय नदी असते. सुडानं पेटलेलं मन म्हणजेही एक आकाशच असतं, पण ते निळभोर निरभ्र आकाश नसतं. काळ्या कुट्ट ढगांनी भरलेलं ते आकाश असतं. कधी कधी या गतिमान ढगात पृथ्वीला उभा चरणारा विजेचा लोळही असतो. सुडानं भडकलेलं मन म्हणजे एक ज्योतही असते, पण ती मंद मंद तेवणारी ज्योत नव्हे, तर ती पलित्याची भकभकणारी ज्योत असते. लहानपणापासून माझं मन पांडवांच्या प्रत्येक ठिकाणाच्या अरेरावीनं पेटत आलं होतं. गदायुद्धाच्या शाळेत सरावाच्या वेळी भीमानं मला एखादा कृषीजन वृषभाला बदडतो तसं निर्दयपणे बदडून काढलं होतं. त्याच्या पायदळी माझ्या जीवनाचं राजकमल क्षणोक्षणी तुडवलं गेलं होतं. पाकळ्या उद्ध्वस्त झाल्या होत्या. उरला होता काळा देठ. मी सुद्धा युवराज होतो. मला सुद्धा मन होतं, भावना होत्या, पण माझ्या स्वाभिमानाची नाजूक कळी त्या रांगट भीमानं आपल्या पायाखाली अनेक वेळा चिरडून टाकली होती. तिच्या कुस्करलेल्या आणि धुळीत विखुरलेल्या पाकळ्या एकत्र करताना दुर्योधन हा असाच निर्माण झाला होता. हे सत्य कोणीच समजून घेत नाही. माणसाला माणूस म्हणून वाटणारी माया सुद्धा माझ्या मनात त्या पांडवांविषयी मुळीच शिल्लक राहिली नव्हती. का राहावी? तो भीम माजलेल्या रानडुकरासारखा सर्वांना धडक देण्याच्या उद्दाम वल्गना करीत होता. मला तर त्यानं अनेक वेळा धडकलंही होतं. स्पर्धेच्या दिवशी आखाड्यात किती उर्मटपणे त्यानं कर्णाला कुलाला शोभणारा प्रतोद हातात घेऊन घोड्यांना खरारा कर असं सांगितलं. कर्ण म्हणजे काय केव्हाही पायाखाली तुडवावा असा पालापाचोळा वाटला की काय त्याला? आपल्या मंद बुद्धीमुळं त्या पांडवातल्या निर्बुद्ध हत्तीनं कळत न कळत कौरव पांडवांच्या द्वेषाचा अंगार फुलवला होता. त्याच्या हे लक्षात कधीच आलं नाही की बलाढ्य हत्तीला प्रसंगी एक साधी मुंगी सुद्धा स्वर्गाची वाट दाखवू शकते. इतस्तता वाढलेल्या घनदाट अरण्याची एखादी क्षुल्लक ठिणगी क्षणात राख करू शकते. एखादा काळा ढग सहस्र रश्मी सूर्याला क्षणात झाकोळून टाकू शकतो. जगात आपणच एकटे काय ते सामर्थ्यशाली आहोत ही कुणाचीही वल्गना व्यर्थ असते, आणि म्हणूनच स्वतःला सामर्थ्यशाली मानणाऱ्या भीमाला मी तेच दाखवणार आहे. शक्तीच्या जोरावर ते मला एकट्याला शक्य नसलं तरी संपत्तीच्या आणि बुद्धीच्या जोरावर मी ते शक्य करणार आहे. आणि म्हणूनच पुरोचनाला सर्व आवश्यक त्या सूचना देऊन मी वारणावताकडे पिटाळलं होतं. राजव्यवस्थेत असे काही हस्तक असावेच लागतात. हस्तकाशिवाय राजव्यवस्था म्हणजे धडाशिवाय मस्तक. पुरोचन काय वार्ता आणतो याकडं माझं लक्ष लागलं. एखादी प्रणयिनी आपल्या प्रियकराची वाट पाहत नसेल एवढ्या आतुरतेनं मी त्याची वाट पाहत होतो. तो खात्रीनच यशस्वी होणार. मी माझ्या भोवती गोळा केलेली माणसं म्हणजे काही ही छत्राची यात्रा नव्हती. धन्यवाद.